सर नमस्कार. न्यायालय शिपाई भरती तुमचा पेपर याच महिन्यामध्ये आहे 26 तारखेला. तुम्ही जर न्यायालय शिपाई भरतीचा फॉर्म भरला असेल आणि पात्र यादी तुमचं नाव असेल तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. न्यायालय शिपाई भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका आपली साधारणतः 21वी सराव प्रश्नपत्रिका 2018 पासून 25 पर्यंत न्यायालयाचे जे काही प्रश्न विचारले शिपाई भरतीला, शिपाई हमाल आणि फराश या भरतीला सेम त्याच पॅटर्नवर आधारित आपण क्वेश्चन घेत आहोत. रोज घेतोय, एखाद्या वेळेस मधामध्ये खंड आहे, हरकत नाही. आता कंटिन्यू आपण रोज घेऊया. बघा, एकूण 5000 ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहेत आणि 2018 पासून तुम्ही जर पेपर पाहिले असेल शिपायाचे 2018चा पेपर ते 2025 पर्यंत सगळे न्यायालयाचे पेपर आपण जे नोट्स घेतलेली ऑनलाईन टाईपमध्ये त्या नोट्समध्ये आहेत आणि त्यानुसारच आपण जे काही पुढचे 10 क्वेश्चन पेपर बनवले त्यानुसारच बनवलेत. परत तुम्हाला 10 क्वेश्चन पेपर म्हणजे साधारणतः एकूण 20 क्वेश्चन पेपर आता मिळतील. ज्यांना 10 मिळाले असतील त्यांना उद्याच्याला परत 10 मिळतील क्वेश्चन पेपर. टोटल 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला आणि त्यासोबत आन्सर की सुद्धा असणार आहे. सोडून बघायचं किती प्रश्न येत आहेत तुमचे. फक्त फीस त्याची 99 रुपये ठेवलेली 99 रुपये ठेवलेली आहे. हा नंबर तुम्हाला दिसतोय वरती 9552629563 या नंबरला संपर्क करायचा वरच्या. इथे नंबर तुम्हाला लिहून देतो मी. बघा, 9552629563 हा जो नंबर आहे या नंबरला संपर्क करा आणि नोट्स घ्या. ओके, प्रश्नपत्रिका सुद्धा व्यवस्थित सोडून घ्या. जास्त वेळ घेत नाही, लगेच आपण सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन सेम तुमचा जो काय पेपर असेल 26 एप्रिलला याच डिझाईनचा पेपर असणार आहे. असे तुमची पेपर होईपर्यंत कंटिन्यू आपण घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, प्राचीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द खालीपैकी कोणता आहे? एखादा प्रश्न मराठीचा हायेस्ट 2 प्रश्न मराठीचे, एखादा इंग्लिशचा हायेस्ट 2 प्रश्न इंग्रजीचे, अशा प्रकारे हा पॅटर्न असणार आहे. प्राचीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द खालीपैकी कुठला आहे? तर प्राचीन याचा समानार्थी शब्द आहे, जुने हा समानार्थी शब्द आहे, पुरातन हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. प्राचीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. प्राचीन म्हणजे जुनं. बघा, इथं तुम्हाला एक खांब दाखवलाय, हा जुना खांब आहे आणि त्यालाच आता डिझाईन केलेलं आहे नवीन पद्धतीने. म्हणजे प्राचीन म्हणजे जुने आणि अर्वाचीन म्हणजे नवीन आधुनिक. हे त्याचे लक्षात ठेवा. प्राचीनच्या विरुद्धार्थी आधुनिक अर्वाचीन. अर्वाचीन म्हणजेच आधुनिक. समुद्रात लागलेली आग या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. आता तुम्हाला खाली समुद्र दाखवलाय, तिथं आग लागलेली दाखवली. समुद्रात जी आग लागली त्याला काय म्हणतात? वन्मा म्हणतात, जठराग्नी अग्नी म्हणतात, वानल म्हणतात की दावा नल म्हणतात. बघा, वन्मा म्हणजे एखाद्या जंगलात मोठी आग लागते त्याला वन्मा म्हणतात. जठराग्नी म्हणजे आपल्याला भूक लागल्यानंतर आपलं जठराग्नी जागृत होतो आणि समुद्रात जी काय लागलेली आग आहे त्याला म्हणतात वडवानल. काय म्हणतात? वडवानल. पुढचा क्वेश्चन बघा. हा, ठीक. आता गणिता रिलेटेड तुम्हाला 2-3 क्वेश्चन विचारता. बघा, 500 चे 20% बरोबर किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. साधं सोपं उदाहरण आहे 4थीच्या पुस्तकातलं. 500 लिहायचे जसे तसे 500. चे दिलेला आहे, चे दिलंय गुणाकारात चिन्ह लिहायचं. 20% दिलंय, 20 दिलंय, टक्के दिलंय, मग खाली 100 लिहायचं. झालं, आलं तुमचं उत्तर. हे 2 0 उडून टाका, हे 2 0 उडून टाका. उडून टाकले, वर राहिलं 5, इथं राहिलं 20. 20 100 असं करा किंवा 5 गुणिले 20 करा, 100 येऊन जात आहे. तुमचं उत्तर आहे 100. पर्याय क्रमांक ब. ठीक आहे, चल पुढचं. एक तुम्हाला सेकंद वेळ देतोय, एक 5 सेकंद त्याचं उत्तर सांगा. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं 25 दिलंय, इथं 49 दिले. थोडं घेऊ बघा. इथं 25, 49, 81, 121 आणि इथं क्वेश्चन मार्क दिला. इथली तुम्हाला संख्या काढायच्या. चला, एक 5 सेकंदामध्ये सांगा पटकन. काय आहे बघा, 25 दिले म्हणजे हा 25 आहे 5चा वर्ग. इथे 49 दिले, हा आहे 7चा वर्ग. हा 81 दिले, हा आहे 9चा वर्ग. हा 121 आहे 11चा वर्ग. म्हणजे विषम संख्याचा वर्ग आहे. 5, 7, 9, 11 विषम संख्याचा वर्ग आहे. 11च्या पुढची विषम संख्या आहे 13. 13चा वर्ग किती आहे? 169. 13चा वर्ग आहे 169. म्हणजे तुमचं उत्तर आहे 169. आणि या पर्यायात 169 आहे. काय आहे? नाही, ठीक आहे. इथं आहे 169. पर्याय क्रमांक क 169.
ठीक आहे, सोपे लेवलचे असतील, पुढचे हार्ड अभ्यास. इंग्लिशचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आणि हे लक्षातच ठेवा, कारण हा प्रश्न खूप वेळा न्यायालयाला विचारला. काय आहे? द सन रायजेस, इथं तुम्हाला रिकामी जागा दिली आणि इथं तुम्हाला प्रिपोजिशन भरायचं, शब्द प्रिपोजिशन भरायचे, पुढे दिले द ईस्ट. आता लक्षात ठेवा, असं वाक्य असेल आणि या वाक्यामध्ये समोर दिशा दिली असेल कुठली, द ईस्ट असेल, वेस्ट असेल, ठीक आहे, द ईस्ट, त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन येतं. काय येतं? इन. एखादी दिशा दिली असेल समोर, द ईस्ट असेल, द वेस्ट असेल, ठीक आहे, तर त्याच्या समोर दिशा असेल तर त्याच्या अगोदर प्रिपोजिशन इन लावायचं. कधी? कुठलं? इन. मग इथे तुमचं इन काय? इन. द सन रायजेस इन द ईस्ट. ओके, चला, याच्यानंतर जर असं आलं दिशा कुठली असू द्या तर त्याच्या अगोदर काय लावायचं? इन लावायचं प्रिपोजिशन. पुढचं काय क्वेश्चन आहे? भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय किती आहे? तर 62 वर्ष. हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वय वर्ष आहे 62 वर्ष. मग तुम्हाला प्रश्न विचारला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वय किती आहे निवृत्तीचं? ते 65 वर्ष. हे आहे 62 उच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आणि 65 आहे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट न्यायाधीशाचं. ओके, दोन्ही लक्षात ठेवा. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक. कोणाची? जिल्हा न्यायालय आहेत त्या न्यायालयातील न्यायाधीश नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना नाहीये, मुख्यमंत्र्याला तर अजिबात नाहीच आहे. मग उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशाला आहे का राज्यपाल आहे? तर राज्यपालाला. राज्यपाल हे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात, परंतु उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने राज्यपाल हे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची काय करतात? नेमणूक करतात. तुमचं उत्तर आहे राज्यपाल. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, संविधानातील कलम 214 खालीपैकी कशाशी संबंधित आहे? संविधान आहे, संविधानातील कलम 214 कशाशी संबंधित आहे? सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय, निवडणूक आयोग, आणि ड अर्थ आयोग. तर कलम 214 प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय हे आहे कलम 214 दिलेलं, की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. कलम 14 लक्षात ठेवा. चला, पुढचा क्वेश्चन बघा. हा तर खूप वेळा विचारलेला आहे आणि तुम्हाला 26 एप्रिलला तुमचा पेपर आहे, 100% हा क्वेश्चन आहे त्याच्यात. स्वतंत्र भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत किंवा कोण होते? तर ते होते एस जे कनिया, किंवा डायरेक्ट जे कनिया, त्या ठिकाणी कनिया हे असतील. ओके, त्यानंतर 10 नंबरचा बघा, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या घटनेहून घेण्यात आलेली आहे? आपण कोणाकडून घेतली? तर आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्व घेतलेली आहे. आता एक लक्षात ठेवा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, भाग लक्षात ठेवा. नंबर 1 तुम्हाला प्रश्न विचारले, भाग. मूलभूत हक्क हे कोणत्या भागामध्ये आहेत? तर भाग 3. प्रश्न विचारतील मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? इथे लिहितो मी मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? भाग 3 मध्ये. मूलभूत कर्तव्य कुठल्या भागात आहेत? मार्गदर्शक तत्व कुठल्या भागात आहेत? हे प्रश्न तुम्हाला विचार. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये दिलेला आहे, थोडं लक्षात ठेवा. त्यानंतर मार्गदर्शक तत्व भाग 4 मध्ये दिलेले आहेत. भाग 4 मार्गदर्शक तत्व. मूलभूत कर्तव्य भाग 4A. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे. कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. कलम सुद्धा लक्षात ठेवा, कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाच्या घटनेत? आयर्लंड. अमेरिकेकडून काय घेतलेले आपण? मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेत? रशियाकडून. काय मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेले आहेत. जी काय घटना दुसरी प्रक्रिया आहे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. हे सगळं लक्षामध्ये ठेवा, कारण यावर तुम्हाला 26 तारखेला 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न येऊ शकतात. पुढचं, भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेलं राज्य. सगळ्यात जास्त समुद्र किनारा कुठला आहे? तर गुजरातला लागलेला आहे. इथं तुम्हाला दिले सुद्धा गुजरात. सगळ्यात जास्त समुद्र किनारा गुजरातला लागलेला आहे. आता नवीन चेंजेस झाले ते आकडेवारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपली 5000 प्रश्नाची ऑनलाईन टाईप नोट्स आहे,
त्यात काही क्रमांक दिलेले नाहीये. सोबत तुम्हाला 10 पेपर मिळतील आणि राहिलेल्यांना सुद्धा 10 म्हणजे साधारणतः 20 पेपर तुम्हाला मिळतील. आणि संपूर्ण पेपरची रचना ही 2018 ते 25 ला जे काही शिपाई भरतीला प्रश्न विचारले त्याच्यानुसार असणारे पेपर तुम्हाला घ्यायचे असतील. सोबत नोट्स आणि पेपर सुद्धा सोडवा व्यवस्थित. हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप करा 955262 9563. व्हॉट्सअप करा किंवा फोन पे गुगल पेचा आपला नंबर आहे. गोविंद नवल सर नाव येईल, 99 रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला नोट्स प्लस पेपर मिळतील. ओके, चलो पुढचं आहे. हे झाले का? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याच्यावर 2 प्रश्न असतील. एक, क्षेत्रफळात जगातील सर्वात मोठा देश कुठला आहे? रशिया. भारताचा क्रमांक क्षेत्रफळाने कितवा आहे? 7वा. भारताचा क्रमांक हा क्षेत्रफळाने 7वा आहे. बघ, लोकसंख्येने भारताचा जगात कितवा क्रमांक? लोकसंख्येने दुसरा आहे, क्षेत्रफळाने 7वा. लोकसंख्येने पहिला चीन आहे, दुसरा आपण आहोत. क्षेत्रफळाने पहिला रशिया आहे, 7वा आपण आहोत. पुढचं, कांचनजंगा. बघा, काही ठिकाणी कांचनजंगा आहे, कांचनजुंगा आहे. ठीक आहे, तर कांचनजंगा हे भारतातलं सर्वोच्च शिखर आहे. कोणत्या राज्यात? कुठल्या राज्यामध्ये प्रश्न विचारतात तर ते आहे सिक्कीम राज्यामध्ये. कांचनजंगा कुठं आहे? सिक्कीम मध्ये आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे. ओके, चल पुढचं बघा. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कुठे आहे? मला हा प्रश्न असा पण विचारते की लक्षद्वीप हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे किंवा बेट आहे तर कुठल्या समुद्रामध्ये आहे असं सुद्धा विचारतात, लक्षात ठेवा. ओके, आता लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कुठली आहे? पोर्ट ब्लेअर, कवरत्ती, सिल्वासा की दमण? ओके, अंदमान निकोबारची राजधानी कुठली? पोर्ट ब्लेअर. आणि लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती. पुढं, गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी आहे? इकडे तुम्हाला दिलंय गंगा नदीचा उगम. यमुनोत्री, अमरकंठ, गंगोत्री, मानसरोवर. सिंधू नदीचा उगम लक्षात ठेवा. सिंधू नदी आहे, या सिंधू नदीचा उगम आहे मानसरोवरामध्ये. ठीक आहे, अमरकंटक कुठल्या नदीचा उगम आहे कमेंट करा. ठीक आहे, आणि गंगा नदीचा उगम आहे गंगोत्री या ठिकाणी. पुढचं बघा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? आता इथं तुम्हाला या प्रकारचं प्रश्न विचारतील की महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. पण इथं नगर अहमदनगर दिलंय. आता नवीन नाव झालेलं अहिल्यानगर. ठीक आहे, अहिल्यानगर लक्षात ठेवा. पुढचं 17 नंबरचा क्वेश्चन आहे. कोकणची काशी. बघा, कोकणची काशी म्हणून कोणत्या धार्मिक स्थळाला ओळखलं जातं? गणपतीपुळे, हरिहरेश्वर, गुहागर, महाड. ठीक आहे, तर गणपतीपुळे, या गणपतीपुळेला कोकणची काशी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचं कोठार आहे किंवा कुठल्या जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हणतात? तर सोलापूर जिल्हा. बघा, इकडे तुम्हाला ज्वारी दिलेली आहे सगळीकडे. सोलापूर हा जो जिल्हा आहे त्याला ज्वारीचं कोठार म्हणतात. 19 नंबरचा आहे. पुण्यामध्ये एकूण किती अष्टविनायकाचे मंदिर आहेत असा सुद्धा प्रश्न विचारतात. अष्टविनायक म्हणजे टोटल 8 आहे. अष्ट म्हणजे 8, टोटल 8 गणपतीचे मंदिर आहे ज्यांना अष्टविनायक आपण म्हणतो. या अष्टविनायकापैकी पुण्यामध्ये किती अष्टविनायक आहेत तर 5 आहे. पुण्यामध्ये 5 आहेत. एक नगरला आहे आणि 2 रायगडला आहेत. ठीक आहे, टोटल किती आहेत तर 5 अष्टविनायक हे पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? आता लक्षात ठेवा, हा तुमचा पेपर 26 एप्रिलला असेल तर याच्यामध्ये हे ऑप्शन असतील किंवा वेगळे ऑप्शन असतील. कोणते ते सांगतो, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला माहिती आहे आता महाराष्ट्र दाखवला आपला समुद्र किनारा. या ठिकाणी संपूर्ण जे काही जिल्हे आपले लागले ते अरबी समुद्राला लागून तर त्या जिल्ह्याला समुद्र किनारा लागलेला आहे. तर ती आहे 720 किलोमीटर. परंतु ही जुनी जी काही मोजमाप पद्धती होती त्या जुने मोजमाप पद्धतीनुसार आपला समुद्र किनारा 720 होता. नवीन पद्धतीने मोजून झालेले त्याची आकडेवारी सुद्धा आलेली. आता भारताला जो काय महाराष्ट्राला जो काय समुद्र किनारा लाभलेला आहे, भारताचा सुद्धा चेंज झालाय महाराष्ट्राला, तर त्याची 877 किती 877 किलोमीटर नव्हे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला ऑप्शन मध्ये जर 720 नसेल, आणि 877 किलोमीटर असता असेल तर मग डायरेक्ट याला उत्तर करायचं 877 ला. कळतंय का? ओके, चल 720 नसेल तर आणि दोन्ही असतील
तर मग नवीन करायचे. पुढचं बघा, ग्रामपंचायतीची सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला? आता ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायती सभा बोलवायची, तर त्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामसेवकाला, सरपंचाला, तलाट्याला, तहसीलदार. तर ग्रामपंचायतीची सभा बोलवण्याचा पूर्णपणे अधिकार हा सरपंचाला असतो. पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा, ग्रामसभा वर्षातून किमान किती वेळा घेणं बंधनकारक आहे? बंधनकारक म्हणतात, किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्त. मग किमान किती वेळा ग्रामसभा घेणं हे बंधनकारक आहे? तर ती 4 वेळा घेणं बंधनकारक आहे. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती घेतात, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि अजून एक दिवस, अशा टोटल 4 दिवसांनी घेणं ग्रामसभा हे बंधनकारक केलेलं. ओके, चला इकडे बघा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आता इथं 3 प्रशासकीय प्रमुख तुम्हाला माहिती असणं गरजेचं. एक म्हणजे तुमची ग्रामपंचायत, ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. ग्रामपंचायतचा ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख असतो. त्यानंतर इथं तुम्हाला पंचायत समितीत असतो गट विकास अधिकारी, ज्याला बीडीओ म्हणतो. काय? बीडीओ हा असतो पंचायत समितीचा प्रमुख, बीडीओ. त्याच्यानंतर तुम्हाला झडपीचा विचारतील, झडपीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो किंवा त्या ठिकाणी सचिव कोण असतो? काय विचारतील? सचिव विचारतील, तर तो असतो जिल्हा परिषदचा DYCU. DYCU हा जिल्हा परिषद सचिव असतो. सचिव ग्रामपंचायतचा ग्रामसेवक, पंचायत समितीचा बीडीओ, गटविकास अधिकारी आणि झडपीचा DYCU उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हे तीनही लक्षामध्ये ठेवा. आता बघा, इकडे तुम्हाला गाजर दिलेला आहे. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आणि गाजरामध्ये कुठलं जीवनसत्व गाजरापासून मिळतंय तुम्हाला? किंवा ते कमी असेल तर कशा? तर अजीवनसत्व. गाजरापासून तुम्हाला कुठलं अजीवनसत्व मिळतं? आणि रातांधळेपणा, अजीवनसत्व कमी जर झालं तुम्हाला रातांधळेपणा निर्माण होतो. पुढे बॅरोमीटर दिलंय. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? पावसाचं प्रमाण, हवेचा दाब, रक्ताचा दाब, दुधाची शुद्ध. तर हवेचा दाब मोजण्यासाठी हे बॅरोमीटर वापरतात. न्यायालय शिपाई भरती 2018चा पेपर एकदा चेक करा. त्या 18 पासून ते 2025 पर्यंत सगळे शिपाईचे पेपर चेक करा. आपण जे काय नोट्स तुम्हाला देणार आहोत ऑनलाईन टाईप मध्ये आहे, त्यात सगळे क्वेश्चन समाविष्ट आहेत. परत नव्याने जे काही 26 एप्रिलला पेपर होणार आहे, तर त्यातले सरासरी सगळे क्वेश्चन येतील असं म्हणत नाहीये. मराठीचे, गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी सोडले तर बाकी जीएसचे सगळे क्वेश्चन त्यातले असतील. तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर 99 रुपये श्रेणी करा. त्यासोबत नुसते नोट्स नाही तर आता 10 + 10 असे एकूण शक्यता तुम्हाला सध्या आपले 10 पेपर आहेत, 20 पेपर तुम्हाला मिळतील. कुठून घ्यायचे? तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, ते डाउनलोड करा किंवा हा आपला नंबर दिलेला आहे 9552 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, किंवा फोन पे, गुगल पे 99 रुपये करून द्या, तुम्हाला मिळून जाईल. झालं इथपर्यंत? चल, बॅरोमीटर झाले ना, हवेचा दाब. पुढे आहे सत्यशोधक समाज. विसरूच नका, त्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर डोळे आपण लिहायचं. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा फुले यांनी केलेलं आहे. तारीख लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली. पुढं भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण आहे? कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका. दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? आता बघा, दांडी यात्रा कुठलं आंदोलन तुम्हाला माहिती आहे? मिठाचं आंदोलन, मीठ सत्याग्रह म्हणतो त्याला, मीठ सत्याग्रह. पण मीठ सत्याग्रह हा कुठल्या आंदोलनाचा भाग होता? त्याला दांडी यात्रा आपण म्हणतो. कुठल्या आंदोलनाचा भाग होता? काय? तर सविनय कायदेभंग. मीठ उचलून कायदेभंग करायचा, सविनय कायदेभंगाचा हा मीठ सत्याग्रह किंवा दांडी यात्रा हा भाग होता. सविनय कायदेभंग लक्षामध्ये ठेवा. 29 आणि 30. 29 बी महत्वाचा आहे, 30 बी महत्वाचा आहे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? कुठला तुरुंग आहे? तर मंडालेचा तुरुंग आहे. मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला. त्यानंतर
प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा 1757 ची प्लासीची लढाई झालेली आहे. सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासीच्या लढाईने इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचा सत्तेचा पाया रोवलेला आहे आणि बक्सरच्या लढाईने तो त्या ठिकाणी काय केलेला आहे? भक्कम केलेला आहे. बक्सरची लढाई 1760 आहे, 3 वर्ष, आणि 1857चा उठावने त्या ठिकाणी इंग्रजांचं नवीन प्रशासन निर्माण झालं. ओके, गव्हर्नर जनरलच्या नंतर मग काय त्या ठिकाणी व्हाईसराय हे पद 1857च्या नंतर 1858चा राणीचा जाहीरनामा आला आणि त्या जाहीरनाम्यानंतर मग व्हाईसराय हे पद निर्माण झालं. असे टोटल हे 30 क्वेश्चन आहे. याच प्रकारे याच डिझाईनचा तुम्हाला पेपर मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी जॉईन करून द्या. ओके, थांब.